संध्याकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे 5:30 वाजता ऑफिस सुटल्यावर मी बोरिवली फास्ट लोकल पकडली अन मालाडला उतरलो. माझा मित्र राजेशचा फोन आला. मला थोडी शॉपिंग करायची आहे, तू थांब, मी आलोच. मी म्हटलं बरं थांबतो. मालाड स्टेशन बाहेर मी मिठाईवाल्याच्या समोर लोखंडी अँगलवर बसलो होतो. एवढ्यात एक साधारण 70 ते 75 वयाचे आजोबा, मळकट सदर धोतर नेसलेले, डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा लावलेले, हळूहळू चालत माझ्याजवळ आले. माझ्या गुडघ्याला हात लावत म्हणाले, ए बाबा, एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल. ते कोणी रोज भीक मागणारे वाटत नव्हते. त्यांची अवस्था पाहून माझ्या अंगावर शहारा आला. मी पटकन खाली उतरलो आणि खिशात हात घालून पैसे काढले आणि म्हटलं, आजोबा हे घ्या पैसे, तुम्हाला जे हवंय ते खा. त्यांनी नकार दिला. नको रे बाबा, पैसे नको, फक्त एक वडापाव घेऊन दे मला. मी मिठाईवाल्याकडे गेलो आणि 2 वडापाव आणून दिले. त्यांनी रस्त्यावर बसून खायला सुरुवात केली. खाता खाता म्हणाले, वर बसू नकोस बाबा, पडशील. माझ्या बाजूलाच बस, कुणी सोबत असलं की जातील 2 घास शांतपणे. त्यांच्या बोलण्याने माझं मन काहीसं हललं. मी त्यांच्या बाजूला बसलो आणि विचारपूस करायला सुरुवात केली. आजोबा, कुठून आलाय? कुणाला भेटायचंय? ते म्हणाले, आम्ही हिंगोलीच्या खेड्यातले. माझी म्हातारी तिथंच आहे. आमचा एकुलता एक पोरगा मुंबईत इंजिनियर आहे. 2 वर्षापूर्वी त्यानं लग्न केलं. सून शिकलेली आहे, मोठ्या शहरात वाढलेली. तिला आम्हा म्हाताऱ्यांशी नातं ठेवायला लाज वाटते. पोरगा आमच्यासोबत वेगळं राहतो. परवा पोराचा फोन आला होता. म्हणाला 10 वर्षासाठी अमेरिकेला जातोय. म्हटलं, एवढ्या दूर जायचंय तर भेटून जा आधी. तो म्हणाला, वेळ नाही हो आता. मग म्हटलं आपणच जाऊन भेटू. माझ्या अंगावर काटा आला. त्यांनी खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, हा पत्ता दिलाय त्यानं. म्हटलं, विमानतळ शोधून जाऊन त्याला भेटू. कालपासून शोधतोय, पण कुणी म्हणतं मालाडला विमानतळ नाही. मी पत्ता वाचला. तो खोटा होता. छत्रपती शिवाजी विमानतळ, AM हॉटेलसमोर, मालाड, पश्चिम मुंबई. माझ्या लक्षात आलं, त्यांच्या मुलानं खोटं सांगून त्यांना टाळायचं ठरवलं होतं. मी विचारलं, आजोबा, फोन का नाही करत पोराला? ते म्हणाले, मला फोन लावता येत नाही बाबा, उचलता येतो, बस. मी त्यांचा फोन घेतला आणि आलेल्या कॉलवरून नंबर डायल केला. पोरग्यानं फोन कट केला. मला राग अन दुःख एकाच वेळी वाटलं. मी आजोबांना म्हणालो, आजोबा, तुमचं पोरगं आता भेटणार नाही. त्याचं विमान सुटलंय. तुम्ही परत गावी जा. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नव्हतं. त्या डोळ्यात एवढं दुःख होतं की पाहवत नव्हतं. मी त्यांना विचारलं, मगासपासून हातात तो डब्बा धरलाय, काय आहे त्यात? ते म्हणाले, पोराला आवडणारे बेसनाचे लाडू आहेत. म्हातारीनं स्वतः करून दिलेत. त्याच्या हातात देऊन माझी आई तुला खूप आठवते एवढंच सांगायचं होतं. माझं हृदयच तुटलं. त्या लाडवाच्या डब्यातून प्रेमाचा ओलावा जाणवत होता. एका वडापावची भीक मागणाऱ्या त्या आजोबांनी स्वतः पोटाला चिमटा मारला, पण पोराच्या लाडवांना हात लावला नाही. मी त्यांना तिकीट काढून दिलं आणि गावी परत जा असं सांगितलं. ते जाताना वारंवार म्हणत होते, माझ्या पोराचं भलं होऊ दे, त्याच्या वाट्याला दुःख येऊ नये. त्यांच्या डोळ्यातलं त्या मुलासाठीच प्रेम पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आईबाप कधीच स्वतःसाठी जगत नाहीत. त्यांच्या जगण्याचा प्रत्येक क्षण पोरासाठीच असतो. मुलांनी कितीही नाकारलं तरी त्यांच्या मनात फक्त आशीर्वादच असतो. आपल्याला वेळेत याची जाणीव झाली पाहिजे, कारण आपल्यामुळे कुठेतरी एक वृद्ध आईबाप आपल्या प्रेमाच्या लाडवावर फक्त डोळे लावून बसलेले असतील.